अंजली दमानिया यांच्या रडारवर आता अर्जुन खोतकर आहे। जालना नांदेड समृद्धी हायवेवरून खोतकरांवर त्यांनी आरोप केलाय। 70 कोटी लाटण्याचा खोतकरांचा डाव असल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय। तर मोबदल्यासाठी हायवे वळवल्याचा आरोपही त्यांनी केला। खोतकर यांच्या विरोधात आम्ही मोठा लढा उभा करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। खोतकर यांनी जालना साखर कारखाना विकत घेताना नियम पाळलेले नाहीत। या कारखान्यावर दरोडा टाकण्याचं काम खोतकरांनी केलंय। हा कारखाना कवडी मोल दरात घेऊन खोतकर यांनी कामगारांवर अन्याय केला जातो। आता त्यांनी जालना नांदेड समृद्धी महामार्ग वाकडा करून घेतला। 70 कोटी मोबदला खाण्याचा खोतकर यांचा डाव आहे। ईडीची कारवाई भाजप त्यांना हवी तशी करते, ती आता योग्य करून घ्यावी असं देखील दमानिया यांनी म्हटलंय। जेव्हा सगळे राजकारणी जे होते ते काही बहुतांश त्यातले सिद्धांतवादी होते आणि म्हणून जुन्याचं सोनं करायचे ते। आता काही राजकारणी जे आहेत, काही काय बहुतांश जे राजकारणी आहेत ते सगळे राजकारणी बोट लावतील तिथे माती करतात। त्यातलेच एक राजकारणी जे इथले आहेत अर्जुनराव खोतकर, जिथे जिथे त्यांनी हात लावला तिथे तिथे त्यांनी माती केली। जनता सहकारी साखर कारखाना असो, कृषी उत्पन्न बाजार समिती असो, जालन्याची खरेदी विक्री केंद्र असो, या प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे त्यांनी हात लावला तिथे तिथे त्यांनी माती केली। आताच्या घटनेला मी असं ठरवलंय की ह्या व्यक्तीविरुद्ध आता आणि या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः अर्जुन खोतकर आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। खोतकरजी, जालना नांदेड समृद्धी हायवेवरून तुमच्यावर आरोप केलेला आहे अंजली दमानिया यांनी। 70 कोटी लाटण्याचा खोतकरांचा डाव असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। काय आपली पहिली प्रतिक्रिया? त्यांचा काहीतरी गैरसमज दिसतो यामध्ये। मी आजही सांगतो, आम्ही कारखाना सुरू करणार आहे आणि हा कारखाना सुरू करताना एकत्र हा मार्ग तिथून जातो। माझा पहिल्यापासून विरोध आहे, तो तिथून देऊ नये। आजही शासन त्याला कॅन्सल करत असेल त्या रस्त्याला, तर माझी संमती आहे, कॅन्सल करावं त्यांनी। मग प्रश्नच होणार नाही ना, रस्ता कॅन्सल करावा, माझा विरोध आहे, मला कारखाना सुरू करायचा। मात्र खोतकरजी, जालना साखर कारखाना विकत तुम्ही घेतला, त्याचे नियम पाळले नाहीत हा देखील त्यांनी एक आरोप केलाय। नाही, त्याच्या संदर्भात चौकशी चालू आहे, ते होईल काय ते नेमकं। मी नाही घेतला कारखाना, मी नाही घेतला कारखाना, मी सेकंड सेलर आहे त्यामध्ये। मात्र तुम्ही 70 कोटी रुपये लाटलेत हा मोठा आकडा आहे अर्जुन खोतकरजी, आणि त्यांनी गंभीर अरे काय बोलताय तुम्ही? 1 रुपया अजून आला नाही, 70 कोटी लाटले म्हणता, कसं म्हणता तुम्ही? काय काय तथ्य तुमच्याकडे? 1 रुपया त्यात आला नाही, अजून 70 कोटी लाटले म्हणता? आम्ही म्हणत नाहीये, सामाजिक कार्यकर्ते आहेत अंजली दमानिया। पाहून नाही, अजून नाही, कारखाना तो रस्ता गेला तर होईल, गेला तर पैसे मिळतील, पण आमचा विरोध आहे त्याला कसा द्यायला। मग तुम्ही त्यांना जमीन देणार नाही? नाही देणार आम्ही, त्यांनी कॅन्सल करावं ते आम्ही देणार नाही, माझा विरोध आहे जमीन द्यायला। जमीन गेली तर पैसे मिळेल ना। मग मात्र तुम्ही यासाठी काही आंदोलन उभारणार? काय नेमकी पुढची दिशा असणार आहे? नाही, मी ठीक आहे, ताईला भेटेल, मी त्यांना सांगेल काय सत्य त्यांना काहीतरी चुकीचे फिडिंग केलंय त्यांना, मी त्यांना भेटेल, त्यांना बोलेल त्यांना मी, आणि त्यांना खरी परिस्थिती समजून सांगेल काय आहे ते। त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो त्यांनी आरोप केलाय, कुठलाही आरोप करताना माझ्याकडे पुरावे असतात, माझ्याकडे काही कागदपत्र असतात, असं त्यांचं म्हणणं असतं। तुम्ही या संदर्भात त्यांच्याशी बोलणार आहात? मी त्यांच्याशी बोलेल, पण रस्ता गेला तर पैसे मिळतील ना, रस्ता गेला तर पैसे मिळतील, पण रस्ता माझा विरोध आहे, माझा विरोध आहे त्याला, कॅन्सल करून टाकावतो रस्ता तिथून। निश्चितच अर्जुन खोतकरजी, धन्यवाद, आपण झी 24 तासशी बातचीत केली त्यासाठी। अंजली दमानिया यांच्या रडारवर आता अर्जुन खोतकर असल्याचं पाहायला मिळतंय। नाही, मी तर फक्त त्यांची तब्येत विचारायला गेले होते, कारण मी कुठल्याही याच्यात बाकी